हॅलो, नमस्कार मंडळी. मी शीतल तुमचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या नवीन एका व्हिडिओमध्ये. तर तुम्हाला थंबनेलवरनं थोडंफार कळालंच असेल की मी कुठे गेले होते. तर आज होता स्वातंत्र्य दिन. मी तुम्हाला आज सर्वांना विश करते, कारण की कालचा व्हिडिओ आहे त्यामुळं मी आजच करणार ना. त्यामुळे स्वातंत्र्य दिनाच्या सर्वांना खरंच मनापासून खूप खूप शुभेच्छा. आज 80 वर्ष झाली आपल्याला स्वातंत्र्य होऊन आणि बऱ्याचशा गोष्टी ह्या बदललेल्या आहेत बरं का. स्वातंत्र्यापूर्वीचा भारत आणि स्वातंत्र्यानंतरचा भारत, आता हे आपल्यावर डिपेंड असतं आपण कोणत्या पॉझिटिव्हनी भारतामध्ये वागतो किंवा आपण किती स्वातंत्र्य जे दिलेलं आहे त्याचा आपण लाभ करून घेतो. ह्या सर्व गोष्टी ज्याच्या त्याच्यावर डिपेंड आहे बरं का. उगाचच सरकारला आपण काय बोलावं हे करावं. सुरुवात आपल्यापासून कोणत्याही गोष्टीला केली ना तर ती होतच असते, चांगलीच गोष्ट होते. तर जाऊ द्या, मी काय कोणती समाजकार्य नाही करत नाही किंवा काय, म्हणजे जेव्हा जमल तसं मी करत असते, पण मला जास्त काही बोलता पण येत नाही. सो जाऊ द्या, आपण सामान्य माणूस आहेत, सामान्य माणसासारखंच बोललेल मी. तर इथे आम्ही निघालो होतो माझ्या भाच्याच्या सैनिक स्कूलमध्ये आणि जाता जाता ही रॅली दिसली. एवढ्या सुंदर बायका छान दिसत होत्या ना, सगळ्यांनी असे छान साडी वगैरे वेअर केली होती आणि खूप सुंदर दिसत होत्या बरं का बायकांनी, झेंडे वगैरे घेऊन. आणि रॅलीमध्ये पण एकच असा नारा चालला होता. आणि आम्ही इकडे सकाळी सकाळी निघालो होतो त्यामुळे इथे सह्याद्रीला वगैरे छान स्वेटर वगैरे घातलं होतं, जर्किंग ते. आणि इथे जाता जाता आम्हाला इंद्रायणी का भामा नदी आहे बरं का, मला माहिती नाही, ती नदी लागते. त्यानंतर आम्ही पोहोचलो आणि खूप उशीर झाला होता आम्हाला पोहोचायलाच बरं का तिथे. मी पाहिलंच आहे, आम्ही इथे एंट्री वगैरे केली होती तर परेड चालू होती आणि सर्व विद्यार्थी जे म्हणजे लहान वर्ग, आता त्यांनी सिलेक्टेड मुलं घेतली होती बरं का, कारण मोठ्या वर्गातली मुलं वगैरे परेडसाठी घेतली होती. आणि हा जो रेड कलरचा युनिफॉर्म दिसतो ना त्यामध्ये माझा भाचा बसला होता आणि आम्ही त्याला एवढं शोधलं ना, अगदी मी त्याच्या पाठीमागेच उभी राहिली होती. वरती जाऊन व्ह्यू बघा किती सुंदर दिसतं आणि किती छान परेड करतायत. आणि इथेच समोरच तो बसला होता बरं का. आणि आम्ही खूप शोधलं मी त्याला, पण फायनली त्यांनी माझ्याकडे जेव्हा इकडे तिकडे बघायला गेलं ना तर त्याला म्हणजे मी दिसले, तर त्यांनी मला आवाज वगैरे दिला. मग नंतर रायन्स जाऊन भेटला, बोलला. आणि ही पोरं झेंड्यासाठी रडत होती. मग त्यांना नवीन झेंडे आणून दिले, कारण मग झेंडे आणून दिले ना तेवढ्यापुरतं चांगलं वाटतं, नंतर आपण असंच ठेवून देतो. त्यामुळं मी त्यांना काही घेऊन दिला नव्हता. तर इथं बंदुक्या होत्या बघा नकली, जे की परेड करत असताना किंवा शूटिंग, म्हणजे त्यांनी आता तुम्हाला पुढं जर बघायचं असेल ना, पुढं खूप सुंदर आहे ना आपलं ऑपरेशन सिंदूर आहे ना, ते त्यांनी केलं होतं. तर ऑपरेशन सिंदूरची इथे फार त्यांनी असं देखावा तयार केला होता. तेही पुढे आहे बरं का, नक्कीच बघा. आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करा, लाईक करा आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. ही कारण खूप मेहनत असते बरं का एक व्हिडिओ बनवण्यासाठी. त्यासाठी एक लाईक तर आमच्यासाठी बनतोच ना, मग लाईक करत जावा, कारण जेवढे व्ह्यूज येतात ना तेवढे लाईक करत नाहीत. तर प्लीज लाईक करा, अजिबात स्किप करू नका लाईक करायला. त्यानंतर भाचा आला आम्हाला भेटायला, कारण मग वहिनी गेल्या होत्या, त्यांना राहत नव्हतं, कारण त्याला एकदा तरी बघावं असं त्यांना वाटत होतं. They will come, they will come, like the sun, like the sun. They will be, they will be everything, everything.
त्यानंतर हे शूट जे आहे ना सह्याद्रीने काढले बरं का, कारण मी सेल्फी स्टिकला मोबाईल लावला होता आणि तेच घेऊन ती फिरत होती. तर मुलींचा डान्स होता, मग खूप छान डान्स करत होत्या बरं मुली आणि प्रत्येकाचं अजिबात स्टेप वगैरे चुकत नव्हता, काय नाही, असं एक सलग छान डान्स करत होत्या मुली. आणि भाच्याचं पहिलंच वर्ष आहे ना, त्यामुळे त्यांना काही कशामध्येच घेतलं नव्हतं भाग वगैरे, कारण त्यांची अजून प्रॅक्टिस वगैरे काही नव्हती. त्यांना इथे रुळायलाच अजून वेळ लागला होता आणि बऱ्यापैकी तो रुळला होता बरं का, कारण सगळे मुलं ना पेरेंट्सला येऊन भेटत होते. सगळे असे अजिबात नाराज वगैरे नव्हते बघा. प्रत्येकजण म्हणत होते 2 दिवस सुट्टी आहे चला घरी. तर मुलं म्हणत होते की नको परत या आणि जा करण्यापेक्षा आम्ही राहतो. असं ऐकून सगळ्यांचे पेरेंट्स आहेत ना म्हणजे नवल करत होते की बापरे आपले मुलं एवढे हट्टी करणारे एवढे समजूतदार झालेत. आणि खरंच बऱ्यापैकी फरक पडला होता बरं का. आता माझा बाचा जो तो काय असा आगाऊ वगैरे नव्हता किंवा त्याला टाकण्याचं एकच रिझन होतं की त्याच्याकडं पूर्णपणे वहिनीला लक्ष देता येत नव्हतं, कारण घरामध्ये आहे मेस दादा पण जास्त लक्ष देत नाही जसं जेवढं आपण आई वगैरे देतो. ही एक मुलगी आहे जी की ते कात्रजून आले होते तिला तिचं पण एवढंच वर्ष होतं, म्हणजे पहिलंच वर्ष होतं 11वीचं. आणि तिलाच म्हणत होती तिची मम्मी की चल 2 दिवस जाऊन येऊ. तर ती म्हणत होती नको परत जा या करण्यापेक्षा इथंच थांबते मी, तो एकच तर रात्रीसाठी कशाला जायचं, असं तेवढी मुलगी समजूतदारपणे सांगत होती. आणि ते ऐकून तिच्या आईच्या डोळ्यात पाणी आलं होतं बरं का. तर ते एकच कारण होतं की बच्चाला हॉस्टेलला टाकण्याचं, की पूर्णपणे तो अभ्यासात लक्ष देईल. दुसरी ॲक्टिव्हिटीज करण्यासाठी ना इकडे क्लास लाव तिकडे क्लास लाव ते करण्यापेक्षा ना सैनिक स्कूलमध्ये टाकलं ना पूर्ण सगळे क्लासेस असतात बरं का. तिथं कराटे असतात, संगीत असतं, म्हणजे जे काय डान्स वगैरे असतात ते आर्मीतलं असतं. बरेचसे आहे ज्याचे की आपल्याला सांगता येणार, खेळच खूप आहेत त्यांचे बरं का. आणि इथं मेजर थापा होते ना, ते थापा म्हणजे जे कारगिलमध्ये लढाई करायला होते ना ते इथं सर्व मुलांना शिकवायला होते बरं का. त्यानंतर आपला महाराष्ट्रीयन जे लेझिमचा असतं ना डान्स तो झाला आणि एवढे सुंदर पोरं करत होते ना. आणि लहान लहान होते अगदी 5वी 6वीचे पोरं होते. 5वी 6वीचे पोरं देखील हॉस्टेलला होते बरं का. एक ताई आल्या होत्या त्या म्हणजे त्यांना माहिती नव्हतं, त्या मुंबईहून आल्या होत्या. त्या बसल्या होत्या आमच्या शेजारीनं, आम्हाला विचारत होत्या की मुलं कुठं बसलेली आहेत. तर मी सांगितलं मुलं इकडं तिकडे बसलेली आहेत. तर ते म्हणे मला भेटायला जायचं आहे माझं मुलं. मी म्हणलं बिंदास जावं म्हणलं, कारण एक जण जावं कोणीतरी आणि असं शोधत जावा. पूर्ण पोरं ना सगळी एकसारखी दिसत आहेत, त्यामुळे काही ओळखता येणार नाही. बारीक नजर वगैरे देऊन बघा, किंवा त्याने जरी तुम्हाला बघितलं तो लगेचच आवाज देईल. आणि त्या ताई गेल्या पण बरं का, आणि त्यांनी त्याला भेटल्या पण त्यांच्या मुलाला, आणि येताना रडतच आल्या. तशा खरंच नाही, एक 5वीचा मुलगा किती लहान आहे ना, त्यालासुद्धा त्यांनी हॉस्टेलला टाकलं होतं का, आता सगळी शिस्त वगैरे लागावी. एक आईवडिलांचं तेच इच्छा असते ना की जे आपल्याला नाही मिळालं ते आपल्या मुलांना मिळावं, चांगलं शिक्षण सगळं. तर इथं सगळे कार्यक्रम सुरू होते बरं का त्यांचे. आणि माझा राया काही एका ठिकाणी बसून नव्हता बरं का, तो अख्खा ग्राउंड फिरत होता. आणि तो ह्याच्या आधी पण आम्ही आलो होतो ना ॲडमिशनच्या टायमिंगला, त्याला सगळंच माहिती होतं तिथलं. तो इकडे जा तिकडे जा असंच करत होता. मला तो खूप वैताग आणला. आणि त्यानंतर इथं हॉर्स, त्याला आधीच हॉर्स खूप आवडतात, आणि त्या तिथं हॉर्सचे स्टंट होते ते पण तिथं छान झाले बरं का. आणि ते बघा ना मुलं छोटीच आहेत आणि हॉर्सवर बसलेली आहेत, आणि त्यांना म्हणजे दुसरं कोणीच धरलेलं नाही आहे. सगळं ते म्हणजे जे जे घोडे आहेत ना त्यांनाच एक अशी शिस्त लावलेली आहे, किंवा त्यांना असं प्रशिक्षण दिलेलं आहे जेणेकरून ना त्यांना सगळंच येते. बघा ना जाताना पण एकदम मान वगैरे खाली घालून एक लाईनने जात होते. ते पाहूनच भारी वाटत होतं. म्हणलं माणसांपेक्षा जनावरांना किती शिस्त आहे ना. तर इथं यश ना सर्वांना हात करत होता, कारण त्याच्यापासून आम्ही बरंच लांब होतो, तर तरी तो तिथून हात करण्याचा प्रयत्न करत होता. आणि आता रायांशला ना तहान लागली होती, एकतर आम्ही पाणी आणलं होतं बरं का, पण संपलं होतं. आता जायला ना, तर ह्याला कसं दिसलं काय माहिती, डायरेक्टली स्टेजवर गेला आणि स्टेजवर ज्या समोर बॉटल होत्या त्याच घेऊन आला बरं का हा मुलगा. आता ह्याला तहान लागली होती तर मला तरी सांगायचं ना, मी बघत होते की हा फुगा वगैरे आणायला जात असेल म्हणून मी त्याचा शूट करत होते, पण तो तिथून पाण्याची बॉटल घेऊन आला. मग तिथले सर्वांचं काय लक्ष होतं का नाही काय माहिती, त्याने उलट त्याने पाणी आणलं ना, त्याच्यानंतर जे समोर 2 मुलं बसलीत ना त्यांना त्या म्हणजे जे पाहुणे होते प्रमुख पाहुणे वगैरे तिथं बसलेले, त्यांनी सर्वांना पाण्याच्या बॉटल दिल्या, कारण यांनी पाण्याची सोयच केली नव्हती कोणाला. आणि इथं बघा छोटीशी जिजाऊ आहे का कोण बनली होती, पण शक्यतो जिजाऊ माताच बनलेली असेल. आणि छान दिसत होती, तर तिला मी हाय केलं. आणि त्यानंतर ती जात होती, आणि ते बघा रायांश पाणी घेऊन आला, आणि तो आल्यानंतर ना ज्ञाना पण गेला पाणी घेण्यासाठी. तर चला, सगळ्यात इम्पॉर्टंट जो सीन होता ना तो हा होता बरं का, कारण इथे जे पहलगाममध्ये जे हल्ला झाला होता ना, म्हणजे विचारून तुम्ही हिंदू आहेत का म्हणून, ते त्यांनी इथे पूर्ण ॲक्ट केला होता. त्याच्यामध्ये बघा इथे हल्ला झाला जो पहलगाममध्ये, त्यानंतर एक जे मॅरिड कपल होतं ना त्याच्यापैकी तिच्या नवऱ्याला मारलं होतं, आणि ती लेडीज रडत होती ना,
ते इथं सीन दाखवलं होतं. एवढी छान ॲक्टिंग केली ना त्या मुलांनी, अक्षरशः असं वाटत होतं रिअलमध्ये ते जे काय घडलं ना असं ऐकून किंवा बघून ना कानाला आणि असं असं भयानक वाटत होतं. कारण आपण प्रत्यक्षात जर तिथं असतो तर काय केलं असतं. आणि त्यांच्या म्हणजे हे जे करण्यासाठी बॅकग्राऊंड जे म्युझिक होतं ना ते ऐकून वगैरे ना खरंच अंगाला शहारा येत होता बरं का. आणि मुलगी तर एवढी भारी ॲक्टिंग केली ना तिने रडण्याची वगैरे, कारण एकदम परफेक्ट जी मुलगी ती करत होते. कारण त्यावेळेस व्हिडिओ व्हायरल झाले होते त्या लेडीजचे जिचा म्हणजे नवरा मेला होता. कारण ते नवीनच लग्न झालं आणि फिरण्यासाठी गेलते. तर तो ॲक्ट झाल्याच्या नंतर जे आपलं ऑपरेशन झालं होतं ना सिंदूर ऑपरेशन, ते इथं त्यांनी रिक्रिएट केलं बरं का. इथं सगळ्या ह्या मुलीच आहेत, कारण ऑपरेशन सिंदूरमध्ये सगळ्या मुलीच होत्या असं सांगितलं होतं ना. तर ते तशाच मुली आल्या होत्या, सगळं ट्रेन करत होते. आणि त्यांना ट्रेन ना थापा होते ना जे मेन आर्मीमधले थापा, ते सगळे ट्रेन करत होते बरं. आणि सगळं त्यांना सांगत होते. तर तुम्ही बघितलं जसं त्यांना रिपोर्ट करत होते ना तसंच ते रिपोर्ट करत करत इथे पाकिस्तानमध्ये घुसून त्यांनी ऑपरेशन सिंदूर हे सक्सेसफुल केलं होतं. आणि पाकिस्तानचा झेंडा काढून टाकून त्यांनी ना आपला भारतीय झेंडा त्यांनी तिथं फडकवला होता. तेच दृश्य तिथं दाखवलं होतं. आणि खूप छान केलं बरं का मुलींनी. म्हणजे मुली आहेत म्हणून असं नाही, पण असं वाटत नव्हतं त्या मुली आहेत, कारण प्रॉपर त्यांचं ट्रेनिंग वगैरे हेच तर खासियत असते ना सैनिक शाळेची. एकदम छान वगैरे करत होते बरं का. जसं काय आपण रिअल पाहिलं आहे त्यांचं ऑपरेशन, किंवा रिअलमध्ये आपण एखादा पिक्चर बघतोय असंच वाटत होतं बरं का तिथं. मग नंतर ना सर्वांनी आणि खूप लोक जे बसून होती ना ते सगळे उठून येऊन पुढं येऊन व्हिडिओज वगैरे काढत होती. आणि अजिबात तिथं असं नव्हतं की रोकत नव्हते तुम्ही व्हिडिओ काढू नका, हे करू नका. पूर्ण परमिशन सगळी होते बरं का. हे पाहूनच खरंच छान वाटलं. आणि आपल्या मुलांनाही आपण देशभक्तीचं जे काय शिकवण देऊ शकत नाही ना घरी राहून, ते इथे मिळतंय, ते पाहून पण भारी वाटलं. त्यानंतर यश आला जागेवरनं उठून आणि म्हटलं चला आता प्रोसेस करूत आपण गेट पास वगैरे मिळण्याचा. त्यानंतर मग आम्ही तिथं गेलो. पण इथं ना सगळ्यांची अजून परेड चालूच होती बरं का. कारण ज्यांनी त्यांना शिकवलं वगैरे ना त्यांना ते सगळं म्हणजे काहीतरी मानवंदना वगैरे देत किंवा थँक्यू म्हणण्याच्या पद्धतीनं काहीतरी करत होते. पुढे दाखवतेच तुम्हाला. आणि इथे सगळे पेरेंट्स आता उठले होते, कारण खूप वेळचे बसले होते बरं सर्वजण. आणि माझा रायांश बघू शकता सगळीकडे फिरून येते. तरीही बघा इथं किती सुंदर वाटतं ना. ज्यांनी इतके दिवस शिकवलं ना त्यांना हे सगळं थँक्यू वगैरे म्हणण्याची पद्धत होती. त्यानंतर इथं मुलींचाही डान्स होता. तो डान्स पण खूप सुंदर केला होता बरं का. अजिबात वेगळे स्टेप बीप नाही ना, एकदम सिम्पल सोजस असा डान्स होता. आणि एकदम म्हणजे ते जे आपण करतोच ना, म्हणजे लढाई जे करणारे असतात ना त्यांच्यासारखाच डान्स बरं का. असं नाही की जे म्हणजे डान्सर असतात तसा डान्स. खूप सुंदर वाटत होता पाहायला बरं का. गाणं वगैरे त्यांचं बीट आणि त्यांचा डान्सही सुंदर होता.
मग इकडे आम्ही यशला घेऊन चाललो होतो. तर यश मला म्हणतो, आत्या तुझे किती किती हे वाढलेत सबस्क्रायबर वगैरे. म्हणलं बाळा वाढलेत म्हणलं, पण खूप आता ना यूट्यूबनं स्ट्रिक्ट केलेलं आहे. बघू म्हणलं, आपला करण्याचा प्रयत्न आहे म्हणलं, केल्याशिवाय तर काय होत नाही. आहे तोपर्यंत करेल म्हणलं, प्रयत्न केल्याशिवाय तर पुढचं आपल्याला वाट मिळणार नाही. तर चला भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, आणि तोपर्यंत चॅनलला सबस्क्राईब करा आणि आजचा व्हिडिओ कसा वाटला तेही कमेंटमध्ये सांगा. भेटूया अशाच नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत बाय.